मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. भाऊ जे आहेत कल्पेशदादा पाटील यांचे, आणि नक्कीच पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ते आहेत या स्पर्धेमध्ये, भरपूर एन्जॉय ते करतायत, सपोर्ट करतायत. मॅन ऑफ द मॅचचा मेडल मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स अँड शॉप मधून आलाय. चंदन, आज वाढदिवस आहे तुमचा आणि 12 नंतर मला वाटते वाढदिवस चालू झालाय. बर्थडेला काय पाहिजे तर बर्थडेला मॅन ऑफ द मॅच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या चंदन करता. चंदन, पहिलीच ओव्हर चांगली राहिली, काय म्हणशील? अच्छा लगा, कैसा एंजॉय कर रहे हो इस टूर्नामेंट को? अच्छा टूर्नामेंट खेला, मजा आ रहा है. और अब बर्थडे की पार्टी? हाँ, जीतने के बाद. क्या बात आहे, जोरदार टाळ्या चंदन करता. आणि त्यांचे सपोर्टर्स रेडी आहेत. थँक्यू कॅमेरामॅन. आवाज ऐकूया पालघरचा गोड आवाज, आणि नुकताच स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलाच. सुप्रीमोचा व्हॉइस आदरणीय प्रमोदजी शेळगे सरांचा आवाज ऐकूया या मॅच करता. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये. याच विभागातील एक आवाज आणि चंद्रपाडाचा एक आवाज म्हणून सातत्याने कॉमेडी विथ कॉमेंट्री म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, मिस्टर अक्षयजी साटम, थँक्यू व्हेरी मच. आणि दशरथ पाटील यांनी सुद्धा त्यांची स्तुती केली होती त्यावेळेला टिवरीच्या मैदानात आल्यानंतर. योगेश वाघ यांनी स्तुती केली, कॉमेडी विथ कॉमेंट्री एक टॅग लाईन. मी तर आता म्हणेन की कॉमेडी विथ कॉमेंट्री दशरथ पाटील तर आहेत, परंतु आता अक्षय साटम सुद्धा कॉमेडी विथ कॉमेंट्री टॅग लाईन आता त्यांच्यासाठी नवीन तयार झाले आजपासून. गीतेश पाटील यांच्यासाठी मात्र आपण पाहताय शुभेच्छा आल्यात कुणाल पाटील यांच्याकडून JR स्पोर्ट्स दहिसर साठी. क्या बात आहे, एक मोठं प्राइज लागले गेले. वसई विरार उपाध्यक्ष म्हणून पाहत आहेत. रणजित दादा किनी यांच्याकडून आपण पाहतायत मॅकमिलन गोविंदने जर षटक हाताळलं त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर 20,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. अर्के दादा यांच्याकडून आपण पाहतायत मॅकमिलन जेव्हा गोलंदाजीवर येईल त्याने विकेट हॅट्रिक साध्य केली तर 20,000 रुपये रोख रक्कम. स्टार्ट ऑफ द मॅच NP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपण पाहतात एक चांगलं व्यक्तिमत्व. जयदीप पाटील खूप मेहनत घेत असताना पाहायला मिळत आहेत. एखाद वेळेला घरामध्ये झाडू मारायला सांगितले तर मारणार नाही, परंतु क्रिकेटच्या मैदानात आम्ही हे सर्व काही काम इझिली करतो. NP स्पोर्ट्स आज हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. पूर्ण आज पालघर जिल्हा म्हणा, ठाणे जिल्हा म्हणा, महाराष्ट्रात सातत्याने पाहायला मिळतो. आणि विनय सिंग छोटे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत थॉमस डायस यांना. पहिलाच बॉल आपण पाहिला तर फुल टॉस बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठं नाव JR स्पोर्ट्स दहिसरच्या माध्यमातून एक गाव एक फॉर्मॅट मध्ये नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. थॉमस डायस भरपूर फॉलोविंग.
एक रन मिळेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. यस पंच काय दर्शवतायत की रेफर केलाय अंपायर्स कॉल. भीमर आहे की नाही या आपण चेक करूया. विशाल नाईक सर किंवा मॉन्टे गोडेकर सर. इट्स अ नो बॉल. आणि या ठिकाणी कॅश प्राइज आहे मॅकमिलन. आपण कान उघडे ठेवून हे कॅश प्राइज ऐकायचंय. खास तुमच्या करता आहे. आर के दादा आणि दीपेश फाउंडेशन दिनेशजी पाटील यांच्याकडून. ज्यावेळी मॅकमिलन गोविंद बॉलिंग मार्क वरती येईल, जर त्याने लगातार 3 विकेट घेतले तर दीपेश फाउंडेशन दिनेश पाटील यांच्याकडून 20. अरे आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा केणी यांच्याकडून 20. टोटल 40,000 रुपये कॅश प्राइज. पुढचा बॉल हवेत खेळलाय, विकेट जाते. आणि ज्यावेळी मॅकमिलन गोविंद तुम्ही बॅटिंगला याल ना, त्यावेळी देखील हेच प्राइज असेल. 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकाल तर रणजित दादा केणी आणि दिनेश दादा पाटील दीपेश फाउंडेशन यांच्याकडून प्रत्येकी 20-20 टोटल 40,000 रुपयाचा कॅश प्राइज लगावलंय. मॅकमिलन गोविंद करता आज सट्टा लावलाय असंच म्हणू शकतो आपण. डेफिनेटली ऊर्जा दिली जाते. ही ऊर्जा संचारेल का पाहायचं आहे. दरम्यान आपण पाहत आहेत 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 रन करता एम एस मोतीलाल शाह यांच्या स्वागतासाठी थॉमस रायच्या बॅट मधून एक पॅटर्न शॉट. रायनल इतूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर रायनल इतूरने भरपूर वेळा आपलं नाव जे आज क्रिकेट जगतामध्ये कमावले गेले या ठाणे जिल्ह्यात. आणि नेहमीच विश्वास एनपी स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांचा सातत्याने भरोसा, आत्मविश्वास आणि प्रामाणिक. मॅकमिलन गोविंद गोलंदाजी आल्यानंतर भरपूर एक प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाहीयेत. विनय सिंग छोटे यांच्याकडून सुद्धा प्राइज थॉमस डायस यांच्यासाठी सुद्धा लागले गेले. ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. छोटे या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आणि परम मित्र आहेत थॉमस डायस यांचे. जे आर स्पोर्ट्स एका साइडला ओंकार आणि थॉमस अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओंकार स्ट्राइक एंड कडे. डान्सिंग नाव द ट्रॅक. रायनल इतूर ही खासियत राहिले. सरळ चेंडू निघून जातो विपुल मलाईच्या हातामध्ये. काय बॉल टाकला होता आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. ज्या पद्धतीने फिंगरचा वापर करतो बाहेर निघणारा. सुपर ब्युटिफुल डिलिव्हरी, क्लास. 8 रन झालेले आहेत जे आर स्पोर्ट्स दहिसर या टीमच्या. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. 5 बॉलचा खेळ झाला रायनल इतूरच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले, चांगली फिल्डिंग होते. एल्सन त्या ठिकाणी होते. जर थोडीशी तरी मिस्टेक असती तर कदाचित एल्सनच्या 2 पायांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला असता, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जे आर स्पोर्ट्स दहिसर या टीमची 9व्या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. या आपण ऐकूया सुमधुर
सुंदर दर्जेदार ही स्पर्धा अंडर फ्लड स्लाइड मध्ये डे अँड नाईटचा फॉर्मॅट. आजचा सलग 4था दिवस, शेवटचा उद्याचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 9. प्रतीक गऱ्या गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळतोय. एक वेगवान भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे. त्यांचं नाव आज आपण पाहतायत एनपी स्पोर्ट्स सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये त्यांची एंट्री असते. नितीन जिवारे. मॅकमिलन गोविंद आल्यानंतर एक वेगळंच प्राइज आपल्याला सरप्राईज करणारं प्राइज पाहायला मिळेल. दीपेश फाउंडेशन अर्थातच दिनेजी पाटील साहेब आणि आरके दादा वसई विरार उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते रणजितदादा किनी यांच्याकडून प्रत्येकी दोन्ही व्यक्तिमत्वांकडून 25,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी आपल्याला पाहायला मिळतं. हे जोक नाहीये, तर या गोष्टी खऱ्या झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं जुचंद्र परिसरामध्ये जेव्हा खेळाडू येतात त्यावेळेला ते मालामाल झालेले आहेत. प्रतीक गऱ्या वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. ओंकार समोर ऑन साइडला खेळला गेला, शाळाम पूल केला जातोय. डिपमेंट विकेटचा फिल्डर पुढे सरसावाईल. थोडीशी जरूर फंबल होतात त्या ठिकाणी. फिल्डर मॅकमिलन टप्पा यांना आपण पाहतायत पुढे सरसावत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 2च्या मदतीने जवळजवळ 11 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मॅकमिलन टप्पा पुढे सरसावतोय. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थॉमस डायस जीवाची आकांक्षा जरूर केली गेली होती. डाऊन द अर्थ असणारा खेळाडू, सातत्याचं दुसरं नाव म्हणजे थॉमस डायस. अनेक बाईक सम्राट म्हणून ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट ज्याने खेळलं गेलं, भरपूर जणांचे प्रेरणास्थान ठरले. 13 रन झालेले आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहू शकतायत कॅच ड्राफ्ट पुढे सरसावले गेले होते. फिल्डर त्या ठिकाणी होते. राजा बाबू त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते, परंतु चेंडू काही मिळाला नाही. कॅच ड्रॉप झाला आणि संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. जे आर दैसर या टीमची स्थिती पाहायला मिळते 14 विदाउट लॉस. खासदार चषक 2025 आजची 4थी रात्र या स्पर्धेची पाहायला मिळते. दुरून दुरून संघ या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. आज 10 संघांनी प्राधान्य दिलं गेलं. मॅकमिलन आल्यानंतर भरपूर काही प्राइज पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तर इथून आपण पाहताय स्विच इट करण्याचा प्रयत्न होता थॉमस डायसचा, परंतु 1च रनवर सॅटिस्फाईड पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते निलेश भोईर आम्हाला दर्शवत आहेत. 15 वर जाऊन पोहोचले गेले 15 रन्स. दीपेश फाउंडेशन चे आपण पाहतायत आदरणीय दिनेजी पाटील साहेब यांच्याकडून मॅकमिलन गोविंदने जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 50,000 रुपये शेअर मार्केट वाढलाय. आणि आरके दादा वसई विरार उपाध्यक्ष यांच्याकडून 50,000 रुपये म्हणजेच 1 लाखाचं प्राइज, म्हणजे जे या स्पर्धेचं प्राइज आहे ते वैयक्तिक मॅकमिलन गोविंदला मिळेल विकेट हॅट्रिक साध्य केल्यानंतर. लेट्स सी. थॉमस डायस एका साइडला पाहायला मिळतोय तर एका साइडला ओमकार. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत राहिले.
मोठे फटके येत नाहीयेत. प्रतीक गरे यासाठीच ओळखला जातो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा लेंथ अँड लाईनचा राजा. लाईन अँड लेंथ सुपर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचे 16 रन झालेले आहेत. ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन होता. आता चुकी करणार नाहीयेत. तिथे फिल्डर येत आहेत. जस्टिन यांना आपण पाहत बॅक आपण पाहत आहेत. खासदार चषक आणि आई मरुदेवी ग्रुप आपण पाहू शकता. त्यांच्या विशेष सहकार्याने हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. खासदार चषक कल्पेजी पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या स्पर्धेचे आणबाण शान मान सन्मान एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कारण स्पर्धा फक्त बोलून दाखवणं, भरवणं, राबवणं आणि त्याचं प्रत्यक्षात प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करणं फार डिफिकल्ट असतं. आणि ज्या वेळेला या गोष्टी होतात ना त्यावेळेला एक स्पर्धेचं नाव उंचीवर जातं. जसं करण चव्हाणने सांगितलं की खूप चांगली स्पर्धा आहे. अवधूत कामत यांनी ऑनलाईन मॅचचा आनंद घेतला आणि त्यांनी सांगितलं सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला ही स्पर्धा काहीही करून खेळायची आहे. आणि कल्पेजी पाटील यांनी 15 मिनिटाचा अवधी दिला. त्यानंतर सांगितलं तुम्ही या. 7 पडीकर आज संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे येत आहेत. ठाणे विभागातून संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तमचा संघ खेळत असताना एनपी स्पोर्ट्स या नावाने कारण आता ब्रँड झालाय. आणि ज्या पद्धतीने कुठेही स्पर्धा असेल तर तिथे एनपी स्पोर्ट्स प्रथमतः आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. डेड बॉल प्रताप बोईर यांच्याकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 16 रन 2 षटकांच्या अखेरीस. ओमकार आणि गितेशला कुणाल पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेत. थॉमस डायस बाद झाल्यानंतर आता स्थिती काय असेल याकडे लक्ष असणार आहे. अप्रतिम चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक नंतर मेल डेन्झिल पुढे सरसावेल. खेळाडूची बॉडी लँग्वेज जी आहे ना ती पॉझिटिव्ह पाहायला मिळते. घड्याळ जवळजवळ 2 वाजण्याच्या सुमारास. परंतु आमच्या रक्तातच क्रिकेट आहे. सकाळ दुपार संध्याकाळ आता रात्र सुद्धा आपण पाहतायत. या 4 फॉर्मॅट मध्ये टेस्ट क्रिकेटच्या खेळामध्ये जसे फॉर्मॅट पाहायला मिळतात ना ते सत्र आहे. त्याच पद्धतीने आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे सत्र तयार झालेत. सकाळच्या सत्रापर्यंत पहाटेपर्यंत किंवा 8-9 वाजेपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट चालतं हे आपण सातत्याने पाहिलंय. त्यावेळेला ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू रिंगू जाईल. डेन्झिलला बीट करत 4 रन करता चौकार 4. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 21 लॉस ऑफ 1 विकेट. JR स्पोर्ट्स जयसर टीमची ही स्थिती. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहेत आणि या आपण रिव्ह्यू चेक करूया.
ज्या पद्धतीने चेक करण्यासाठी थर्ड अंपायर रेफर केले गेले परशुराम पाटील सरांनी. फेअर डिलिव्हरी आहे. डीप मध्ये होता बॉल, जसा मात्र चेंडू या वेळेला डिलिव्हर्ड झाला. कधी कधी असं वाटतं पंचांना, ज्या वेळेला पंच लेग स्क्वेअरच्या दिशेने असतात किंवा ते बॅकवर्ड पॉइंटला कधी कधी दुपारच्या सत्रानंतर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहतो, अशा वेळेला थोडस जाणवतं. आणि प्रिन्स मूवीच्या माध्यमातून 2 कॅमेरा सहित वेगवेगळ्या अँगलने दाखवून दिलं आणि मॉन्टे घोडेकर सरांनी सांगितलं की फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली 3 बॉलच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुव 11 सातपाटी टीम 2 हात करणार आहे. राजन 11 बोरिवली या टीम बरोबर 2 संघांबरोबर पाहायला मिळेल. ऑलरेडी आपण पाहत आहेत बंदर पाखाडी टीम आरके चारकोप रणजित दादा यांनी पुरस्कृत केलेल्या संघाला बाय मिळाली, नशिबाची साथ मिळाली. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अप्रतिम एल्सन. 4 बॉल आतापर्यंत त्याने डिलिव्हर्ड केलेत, 5 धावा फक्त खर्च केलेत, 1 विकेट मिळवले. अप्रतिम चांगला स्टँड अँड डिलिव्हरी शॉट, काय फटका खेळलाय, अफलातून टायमिंग, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार, अफलातून टायमिंग 6. अप्रतिम जबरदस्त टायमिंग, 27 रन 2 विकेट. ज्या पद्धतीने एल्सनचा हा बॉल होता, बॅट फिरवण्याची शैली, बॉलमॅनचा चांगला वापर, अफलातून टायमिंग, युजेस फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग पाहायला मिळालं. ऍब्सोल्युटली सुपर टायमिंग, फॅन्टास्टिक स्ट्रोक. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला तर स्लोवर 1 चेंडू होता, थांबून आला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 ला 2 एक्स्ट्रा झाले, ते बाईच्या स्वरूपात 1 लेग बाईज 1 नो बॉल 1. 28 ला 2 घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
बक्षीस आतापर्यंत. चांगला बॉल राजू बाबा यांचा या वेळेला आपण पाहतायत. राजू बाबू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने होता, तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या थोडस बाहेर चेंडूला ठेवलं आणि इथून डिलिव्हर करत असताना विपुल मल्ल्याच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. एकच टप्प्यावर गोलंदाजी करताना ओमकार सारख्या फलंदाजाला थांबून ठेवलं गेलंय. रायझिंग डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला आणि सरळ चेंडू विपुलच्या हातामध्ये निघून जातोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु एकच रन मिळेल. तिसऱ्या बॉलवर चांगली गोलंदाजी राजा बाबू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 29. लॉस ऑफ 2 विकेट. जे आर दैसर टीम. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय, थेट प्रक्षेपण. चला काही करा, प्लीज प्लीज डोंट वेस्ट द टाइम. व्हाईट बॉल परशुराम पाटील सरांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 30 या धावसंख्येवर 30 रन्स. डेड बॉल. राजा बाबूचा आतापर्यंत विचार केला तर 3 बॉल हाताळले गेलेत आणि संघाची धावसंख्या फक्त त्यांनी 2च धावा केलेत. 2च धावा खर्च केलेत आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा. अप्रतिम चांगला फटका, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झालेली आहे. फिल्डर येत आहेत. गुड कॅच स्वरूप. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. गॉन. सुपर बॉलिंग. डेथ ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करायची याचा परिपूर्ण अनुभव असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राजा बाबू. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. विपुलला चाणाक्ष दाखवतायत, परंतु सुंदर पद्धतीने सॅक्रिफाईस विकेट जरूर पाहायला मिळाली. फलंदाज बाद.
शेवटचा बॉल आहे या चौथ्या षटकातील या पहिल्या इनिंगचा. आतापर्यंत 30 रन झालेले आहेत आणि 4 गडी बाद झालेत. थॉमस डायस बाद झाल्यानंतर थोडा वेळ ओंकारने डावाला स्वतःला सावरलं. अप्रतिम ऑन साइडला सुंदर ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. लॉट ऑफ फिल्डिंग, क्लास फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने पुढे झेपावला गेला होता फिल्डर त्या ठिकाणी होते. स्वरूप त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 32. 33 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आले. एनपी स्पोर्ट्स उत्तन या टीम समोर प्रेझेंट केलंय नितीन वारे आणि प्रवीण वारे यांच्या माध्यमातून एवन ब्रदर्स जोडी. 33 रनचं टार्गेट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. पटी आणि बोरिवली या दोन संघांदरम्यान आपण पुढचा मॅचचा टॉस करतोय. एनपी स्पोर्टचे मॅनेजर बंड्या महसूलकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. आपण यायचंय फ्रेम मध्ये. बंड्या महसूलकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एनपी स्पोर्टचे मॅनेजर बंड्या महसूलकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खासदार चषक आणि मयंक इंटरप्राइजेस असा टॉस आहे. 4 ओव्हरचा मॅच असेल. आपण टॉस उडवायचा आहे. मयंक इंटरप्राइजेस असा कॉल आणि खासदार आलाय. बोरिवली टॉस जिंकला. डिसिजन काय आहे? फिल्डिंगचा. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
प्रतापजी भोईर. दिनेशजी पाटील आपण यायचंय जरा 5 मिनिटासाठी. प्रतापजी भोईर आपण यायचंय. सामन्याला होईल सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. एनपी स्पोर्ट्स उत्तम टीम समोर 33 रन्स टू विन असतील. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता रोहित. गोलंदाजी मार्कवर येतोय मॅकमिलन समोर. पहिलाच बॉल अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. थॉमस डायसच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना नाईटच्या स्पर्धेमध्ये 30, 33, 35, 40 अशा ज्या धावा असतात ना त्या डिफिकल्ट पाहायला मिळतात. फुलर लेंथ परफेक्ट व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑफ साइडला खेळला गेला. इनफिल्डच्या वरून कडक शॉट मॅक्यूच्या बॅट मधून येईल. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. कदाचित या वेळेला आपण पाहतायत यष्टी उद्ध्वस्त होण्याचा प्रयत्न जरूर होते परंतु इथे मिस झाले. मॅक्को त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तमचा वंडर बॉय आहे. थॉमस डायस यांचे रिॲक्शन पहा. किंचितचा चेंडू थोडासा स्टंप्सला गुंगारा देऊन गेला. डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4. 33 रनचं टार्गेट. चांगला बॉल. पुन्हा एकदा रोहित. काय बॉलिंग करताना या वेळेला पाहायला मिळतोय. त्याचे रिॲक्शन, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह, सुपर, अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 4. ऑन साइडला आता थांबणार नाहीये. मॅक्यूच्या बॅट मधून येईल कणखर दर्जेदार षटकार. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. शानदार षटकार. खासदार चषकामध्ये 6. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. फिल्डर येत आहेत. कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. गुड कॅच. नागेश. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. 10 वर पहिला धक्का. आपण पाहतात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मरुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025. 23 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं.
विपुल माल्याला आपण पाहतायत नॉन स्ट्राईक एंड कडे एका साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. डेन्झिल पाटीलला आपण पाहतायत स्ट्राईक एंड कडे आहे. 18 बॉल आणि 23 रन. चला थोडीशी घाई करा जरा, कारण घड्याळ जवळजवळ 2:15 वाजलेत. अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. दिनेश पाटीलला आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम डेन्झिल पाटीलच्या बॅट मधून येतोय कणखर दर्जेदार षटकार. नंबर 1 तो यार अबे तू म्हणते त्याला बॉलला परिपूर्ण आपण पाहू शकतायत. ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि तिथून जो पिक केलं अप्रतिम सेकंड अँगल कडून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते हलकेशे आणि काय फोरआर्मचा वापर केला होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला. क्लास. ऑन साइडला खेळला गेला हुकच्या फटक्यात. हा सुद्धा पॉवरफुल फटका आहे. षटकारानंतर आलेला खणखणीत चौकार. एनपी स्पोर्ट्स उत्तम टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20. मुक्काम चेकने जबरदस्त कालच्या दिवसात प्रदर्शन दाखवलं. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सोपा झेल. कॅच ड्राफ्ट. अनुराग चुकी करतायत. अजून बॉल मिळत नाहीये. मात्र रन्स मिळेल 1 आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. विपुल माल्याला आपण पाहतायत. काय धडाकेबाज चषकामध्ये बॅटिंग केली होती. क्लास गुरसे बी टीम बरोबर. परंतु एक चुकीचं शॉट सिलेक्शन. संपूर्ण धडाकेबाज या टुर्नामेंट पासून ते बाहेर गेले. परंतु गुरसे बी टीमला जसा सपोर्ट मिळाला त्याच पद्धतीने एनपी स्पोर्ट्स उत्तम टीमला सुद्धा सपोर्ट मिळाला होता. वडवलीच्या मैदानात मुरबाड गोल्डन जुबली आपण पाहिलं ते वर्ष पाहायला मिळालं 50व. एक रन तर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22-22. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. 11 बॉल 8, 8 बॉल 20, 8 बॉल 40 या रन्स चेज झालेल्या आहेत. 6 बॉल 29 या धावा सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत यंदाच्या हंगामामध्ये. ऑन साइडला शॉट ऑन पुल केला जातोय. फिल्डर येत आहेत फार वेगाने. एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी थोडीशी स्वैर झाली. परंतु चांगला यावेळेला एफर्ट दाखवलं गेलं. मेहनत फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये. जेव्हा तुम्ही करिअर घडवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला तुमचं शॉर्टकट नसावा. हार्डवर्क असावं. 99% मेहनत घ्या. 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर. मग पहा यश तुमच्या हातामध्ये आहे. 24 रन. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 24. आता बॉल
तुमच्याकडे 12 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. एनपी स्पोर्ट्स उत्तम टीमला प्रेझेंट केलंय. प्रवीणजी वारे साहेब एवन ब्रदर जोडी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते ते आपण ऐकूया एक छोटीशी धून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. हलक्याशा हाताने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं गेलं. एक रन तर मेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पलटलेत आणि यस 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही खरी तुमची ओळख असते. सिंगल डबलला सुद्धा तुम्ही महत्व देतायत या अशा कंडिशन मध्ये. तर एक वेल अँड गुड, खूप चांगली थिंकिंग वापरली गेली. असं नाहीये की प्रत्येक बॉल हा षटकार आणि चौकाराच येईल. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. पंचांकडे दाद मागितले. लेग स्टंप पिचिंग आहे. मॉन्टी घोडेकर सर त्या ठिकाणी दर्शवत असताना सिग्नल देत आहेत. लेग बाईटचा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 27. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 6 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला शरीराचा भेदक मारा केला होता. फार वेगाने चेंडू निघून चालला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूने सरळ वेध घेतला. बाउंड्री लाईनचा चौकार. अंतर देऊन असतोय च्या स्वरूपात कदाचित आय थिंक सो ही धाव मिळेल की काय. आणि यस मॉन्टी घोडेकर सर ते दर्शवत असताना सिग्नल देत आहेत. 1 रन मिळेल. स्कोर आर लेवल. जे आर स्पोर्ट्स दैसर टीम थोडस विजयापासून दूर जाताना. चांगला फटका आहे बिटवीन द गॅप मध्ये आणि इथून मात्र विजयी प्राप्त करत असणारा हा विजयाचा चौकार. गुड शॉट. न्यूझीलंड विपुल काय बॅटिंग केली अप्रतिम. आणि अशा प्रकारे एनपी स्पोर्ट्स उत्तम टीमने बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक थॉमस डायस अँड ऑल टीम जे आर स्पोर्ट्स दैसर टीम. सगळ्या चालू डेन्झिल पाटील ठरतात या मॅचचा हिरो. 7 बॉल 17 रन्स. प्लेअर ऑफ द मॅच डेन्झिल पाटील. या आपण
चला फिल्डिंग सजून घ्या राजन 11 बोरिवली टीम. या डेंझिल पाटील आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेन प्रसादजी भुते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे मेडल देऊन आपण सन्मानित करायचंय. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर उद्याच्या दिवसात इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. डेंझिल पाटील व्हेरी वेल प्लेड, मॅग्निफिसंट बॅटिंग, खूप चांगला खेळ साकारला. 7 बॉल मध्ये 17 रन्स. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट अँड ऑसम बॅटिंग डेंझिल. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. प्रवीण वारे खुश होत असताना आपल्या संघाच्या कामगिरीवर पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण पाहतायत राजन 11 बोरिवली. थॉमस डायस यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं. आपला शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. थॉमस आपण या. थॉमस डायस यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.